मेहता का उल्टा चष्मा. बागा, हे काय गाणं गातोयस तू? नट्टू काका, अहो हे गाणं मी शेटजीसाठी गातोय. किती दिवस झाले, शेटजी अजून काही सिंगापूरवरून आलेच नाही. कधी येतील शेटजी? अरे बागा, शेठजी जेव्हाही येतील ना, आपण त्यांना आपलं एक जबरदस्त सरप्राईज देऊया. पण आपलं सरप्राईज बघून शेठजी खुश तर होतील ना? खुश होतील. अरे मी तर म्हणतो की ते आपलं सरप्राईज बघून आनंदाने गायला लागतील, नाचायला लागतील. शेठजींना सरप्राईज देण्यासाठी मी खूप आतुर होतोय. कधी येतील शेठजी? अरे अरे, एवढा आतुर तर तू बावरीला भेटायला पण नाही होत. बागेश्वरजी, मी आले. बावरीजी तुम्ही? हो, मी. मला तुमची आठवण आली आणि मी तुम्हाला भेटायला आले. बावरीजी, अहो तुम्ही दुकानात यायला नको होतं. का? शेठजी अचानक दुकानात आले तर? पण ते तर डिंगापूरला गेलेत ना. डिंगापूर नाही बावरीजी, सिंगापूर. ओ हाय हाय, चुकून मिस्टेक झाली बागेश्वरजी. बावरीजी, शेठजी आज उद्या सिंगापूरहून यायलाच पाहिजेत. अचानक ते दुकानात आले आणि त्यांनी तुम्हाला इथे बघितलं तर ते काय विचार करतील की त्यांच्या गैरहजेरीत मी तुम्हाला दुकानावर रोज बोलवत होतो आणि कामधंदा सोडून तुमच्या सोबत प्रेमाच्या गप्पा मारत होतो. येस बावरी बेटा, बागा इज राईट. पण ते तर परदेशात फिरायला गेलेत ना, एकदम मस्त मजा करून येतील. आणि मग त्यांनी मला इथे बघितलं तरी ते चिडणार बिडणार नाहीतच. अहो बावरीजी, शेठजी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असोत, दुकानाचं टेन्शन नेहमी त्यांच्या डोक्यावर असतंच. अहो फिरून फिरून आल्यावर टेन्शन कमी होतं आणि त्यांचंही झालं असेल. तुम्ही तर हे सांगा, त्यांनी तुम्हाला सिंगापूरवरून फोटोज पाठवले की नाही? नाही, अजूनपर्यंत तर नाही पाठवलेत, पण वाटतंय दुकानावर आल्यानंतर सगळे फोटो एकत्रच दाखवतील. मग तुम्ही मला पण बोलवा, मला पण सिंगापूरचे फोटोज बघायचे. हो हो, तुला पक्क बोलवू भास बेटा. शेठजी जेव्हा येतील तेव्हा फोटोज दाखवतील. तोवर आपण आपले तर फोटोज काढूयात. या इकडे सेल्फी काढूया. येस, टुडे इज अ स्पेशल डे. आज आपण दुकानासाठी खास काम केलंय आणि खास कामाला लक्षात ठेवण्यासाठी सेल्फी तर काढलीच पाहिजे. बागा, बागेश्वरजी, तुम्ही सेल्फी काढा. अहो पण बावरीजी. काय बागेश्वरजी, तुम्ही माझ्यासाठी इतकं पण नाही करू शकत. नाही नाही बावरीजी, द्या इकडे. हे घ्या. या नट्टू काका. नाही 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 नाही, हा अँगल ठीक नाही वाटत आहे. हा बरोबर वाटत आहे. या नट्टू काका. हा नट्टू काका, थोडं आत या. बावरीजी, थोडं या बाजूला. हे काय बावरी? अरे मी यांना भाव करून सरप्राईज देणार होतो, या बावरीने तर माझाच भाव केलं. बावरीजी थोडं समोर या. थोडं थोडं आत. स्माइल. शेठजी तुम्ही रागाने का बघताय? जरा स्माइल करा ना. शेठजी, बापरे, तुम्ही कधी आलात? अरे मी कधी आलो ते सोड. हे बघ, आऊट झालीस तू. उभी राहा इकडे. ही बावरी कधी आली ते सांग. बावरीजी थोडी सिंगापूरला गेल्या होत्या, त्या तर इथेच होत्या. अरे भाऊ, आपल्या घरातून इथे दुकानात कधी आली आणि केव्हा आली? आणि ही आली तर आली. तुम्ही दोघं दुकानाचं काम सोडून हिच्या सोबत सेल्फी का काढत होतात? ही काय सेलिब्रिटी आहे? सेलिब्रिटी. काय हो शेठजी, ते आज एकदम खास दिवस आहे ना, त्यामुळे. काय खास काय आज? ते आज तुम्ही किती दिवसानंतर दुकानावर आलात ना, तर त्यामुळे. अरे मग त्याच्यात बावरी सोबत सेल्फी का काढत होतात हा? आणि मी आज दुकानात येणार होतो हे तुम्हाला तर माहित नव्हतं. हा, ते पण आहे. मग अच्छा, तर एक आणखी सरप्राईज आहे. चुप रे, खोटं नको बोलो. खरं खरं सांग, माझ्या गैरहजेरीत बावरी रोज येत होती ना? आणि रोज तुम्ही लोक कुठेतरी फिरायला जात असणार, आणि आजही आली आहे तर आजही जाहीरच गोष्ट आहे. आजही कुठेतरी फिरायचा प्लॅन असेल. आज कोणता पिक्चर बघायचा प्लॅन आहे? नाही शेठजी, असं काहीच प्लॅन नाही बनवलेला. आणि बावरीजी दररोज दुकानात येत नव्हत्या.
हा मी तर फक्त 5-6 दिवसच आले होते. अरे तर मी 5-6 दिवसांसाठीच तर बाहेर गावी गेलो होतो ना, याचा अर्थ तू रोजच येत होतीस ना इथे दुकानावर. बरोबर आहे शेठजी, पण बावरीजी रोज इथे कस्टमर बनून येत होत्या. अच्छा, 10-20 रुपयाचं ते रिचार्ज करायला. वाह, दिल बहलाने के लिए जालिम, ये ख्याल अच्छा है. हा? मला काय बावळट समजलाय? रोज 10-20 रुपयांचं रिचार्ज करायची काय गरज आहे? 100-200चं एकत्र रिचार्ज करू शकते ना. शेठजी, तुम्हीच नेहमी म्हणता ना की कस्टमर शेवटी कस्टमर असतो. तो 10 रुपयांची खरेदी करो किंवा 10 लाखांची. अच्छा, आता आजचा रिचार्ज झालाय का बाकी आहे? आज तर मला रिचार्जची गरजच नाहीये. आज तर मी तुम्हाला भेटायला आले. मला यांना हो, का? तुमच्या सिंगापूरच्या गोष्टी ऐकायला. मी सिंगापूरच्या बद्दल खूप काही ऐकलंय. तुम्ही तर फिरून आलायत. सांगा ना कसं आहे सिंगापूर? आणि तुम्ही तर खूप सारे फोटोज पण काढले असतील ना, दाखवा ना फोटोज. अरे ही काय वेळ आणि जागा आहे फोटो बघण्याची? बरोबर आहे बावरीजी, शेठजीची गोष्ट एकदम बरोबर आहे. काय आहे, शेठजी 5-6 दिवसांनी दुकानावर आलेत ना, तर 5-6 दिवसांचा सगळा हिशोब आम्हाला शेठजींना द्यायचा आहे. तर एक काम करा, तुम्ही आता 3-4 तासांसाठी जा आणि नंतर या. हा, मग आपण सगळे एकत्र मिळून सिंगापूरचे फोटो बघूया. कारण काय आहे, मला आणि नट्टू काकांना पण सिंगापूरचे फोटो पाहायचे आहेत, नाही नट्टू काका? येस येस, ऑफकोर्स. माहित नाही आम्ही कधी सिंगापूरला जाणार. इथे फोटोत तरी सिंगापूर बघून घेऊ. बरोबर आहे. हे घ्या बावरीजी, आता तुम्ही जा आणि 3-4 तासांनंतर दुकानात या. हे घ्या. ओके, बाय. बाय. अरे नाही नाही नाही, नको असं नको. नो बाय नो बाय. परत यायची काही गरज नाहीये. आताच बघून घ्या काय बघायचं ते फोटो. अरे वा. चला या, तुम्ही पण चला, बघून हो घ्या. हो. या बावरीजी. हा, हे बघा. अरे वा. अरे वा, तिकडे पण झू चौपाटी आहे. हो हो, तिथे पण जू चौपाटी आहे, पण तिचं नाव तिथे सेंटोसा चौपाटी आहे. हे बघ, हे गार्डन, या गार्डनचं ते काय बे 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 गार्डन असं काहीतरी नाव आहे याचं. खूप 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 सुंदर एकदम. जगभरातली फुलं तिथे लावली होती त्यांनी बघण्यासाठी. आणि हे बघा, हे सगळे क्रूजचे फोटो आहेत. हा, खूप मोठं क्रूज होतं. क्रूज तर माहिती आहे ना तुम्हाला? येस ऑफकोर्स, आय नो अबाउट क्रूज. मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आलो होतो ना, तेव्हा सांता क्रूजला राहत होतो. असे खराब जोक मारले ना तर बंद करून टाकी ना हे फोटो बिटो मी. सॉरी सॉरी. क्रूज आय नो. टॉम क्रूज ना. हा हा, हे बघा. काय झालं शेठजी, काय झालं? फोटो फोटो दाखवा ना. फोटो फोटो मजा येत आहे ना. अरे वा. बस संपले, एवढेच होते. हा.